नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका ॲनालायसिस व्हिडिओमध्ये. बघा कालचा ट्रेड, आता एक सिम्पल ॲनालायसिस सांगतो तुम्हाला. मार्केटमध्ये बघा बुलिश ट्रेंड दिसते आपल्याला, तरी पण आपण सेल डायरेक्शनला कसं काय ट्रेड घेतला आहे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. हे बघा इथं मार्केटवरती गेलं, ठीक आहे. खूप अशी स्ट्रेंथ आहे बघा मार्केटमध्ये. 5100 जायचं ब्रेकआउट झालेलं आहे. ऑब्व्हियसली बाहेर थोडेसे ॲक्टिव्ह असणार आहेत. त्यानंतर मार्केट काय केलं, हाय क्रिएट करायला गेलं, बट त्याला हाय क्रिएट करता आलं नाही. परत ट्राय केलं मार्केटनं, परत त्याला जाता आलं नाही. आणि मार्केटमध्ये दिसतंय का आपल्याला मार्केट स्लोली डाऊन चाललेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर इथं काय झालं, 4 ग्रीन कॅन्डल आहेत. 4 ग्रीन कॅन्डलला एकाच मोठ्या रेड कॅन्डलनं पूर्णपणे इनगल्प केलेलं आहे. थोडंसं दिसतं की आता बेरिश स्ट्रेंथ आहे, मार्केट हळूहळू खाली चाललेलं आहे. ही स्ट्रॉंग कॅन्डल होती बघा इथं मार्केटमध्ये, ही स्ट्रॉंग कॅन्डल होती. मार्केटला अप्रोच करायचं होतं 5100ला डबल. कारण बघा हे बघा इथून मार्केट एक चांगला ब्रेकआउट केला होता. प्लस मार्केटमध्ये ओव्हरऑल ट्रेंड बघा, हे बघा ओव्हरऑल ट्रेंड काय आहे. इथं मार्केट शॉर्ट टर्ममध्ये बुलिश आहे, ठीक आहे. बट इकडे बघा रिट्रेसमेंटवर गेलं सेल, रिट्रेसमेंटवर गेलं सेल. तसं इथं सेम झालं. हे गेलं कशासाठी, रिट्रेसमेंटसाठी गेलं आहे. मग ही लगेच रिट्रेसमेंटवर कळते की मार्केटला आता कुठं जायचं आहे, डाऊन साईडला जायचं आहे, ठीक आहे. मग आता डाऊन साईडला तर जायचं आहे. मग इथं बघा ही एवढी मोठी रेड कॅन्डल आली, इनगल्प केलं. आपण काय केलं, मग इथं सेल डायरेक्शनला एंट्री प्लॅन केली. 70 पिपचा एस एल होता आणि काल मार्केटनं खतरनाक असं 140 पिपचं टार्गेट दिलं आहे. भरपूर असं मुवमेंट आलं आहे. त्यानंतर बघा प्रत्येक वेळेस मार्केटमध्ये काय झालं, तुम्ही जर ऑब्झर्व केलं, प्रत्येक वेळेस काय झालं, परत थोडीशी रिट्रेसमेंट आली, परत सेल, परत रिट्रेसमेंट आली, परत सेल. म्हणजे ट्रेंड एकदा समजला की तुम्ही रिट्रेसमेंटवरती एंट्री आपण प्लॅन करू शकताय. नक्कीच चांगलं तुम्हाला मुवमेंट बघायला भेटणार आहे. बघा कोणत्याही रिट्रेसमेंटवर गेला तर तुम्ही सेल डायरेक्शनला ट्रेड प्लॅन करू शकत होता. आणि ग्रुपला मी ह्या अपडेट सगळ्या दिल्या होत्या की रिट्रेसमेंटवरती सेल वगैरे करायचे आहे. त्यानंतर इथं हा पण आपण एक बाय डायरेक्शनचा व्ह्यू दिला होता. त्याचं पण एक खतरनाक असं मुवमेंट मार्केटमध्ये आपल्याला काल बघायला भेटलं. ओव्हरऑल वीक आपल्याला एकदम खतरनाक असा पॉझिटिव्ह केलेला आहे. त्यानंतर US 100चं पण कालच्या अनालिसिस सांगतो. बघा हे US 100चा चार्ट आहे. इथं बघायला गेलं तर लेवल इथं आहे रेजिस्टन्सची. त्यानंतर मार्केट चालू झालं इथं. आता बघा इथं चालू झालं, काल होते न्यूज, त्या न्यूजमुळे एवढी व्हॉलिटिलिटी आपल्याला बघायला भेटलेली आहे. इथं न्यूज आली, खाली ब्रेकडाऊन नाही, वर नाही, काय नाही. जर वर ब्रेकआउट दिला तरी पण काय झालं, इथला जो रेजिस्टन्स आहे तो मध्ये आला, तिथून सेलिंग आली. मग आपण ना इथं सेल डायरेक्शनल प्लॅन करू शकतोय ना बाय डायरेक्शनल प्लॅन करू शकतो. त्यानंतर अपसाईडला गेलं मार्केटमध्ये, कोणताही पॅटर्न किंवा काहीही मार्केटमध्ये काल बनलं नव्हतं. त्याच्यामुळं कालचा हा नो ट्रेड डे झालेला आहे. बाकी ह्या 2-3 दिवसाचा अनालिसिस तर मी दिलेलंच आहे ऑलरेडी. ओके, आता बघा चालूला डिपॉझिट वगैरे जे काही इश्यू येत होते ना ते बऱ्यापैकी सॉर्ट आउट झाले आहेत. मी अजून एक तुम्हाला सगळ्यांना टेलिग्रामवरती मेथड सांगितली होती डिपॉझिटची, एकदम सेफेस्ट मेथड. ती सेफेस्ट मेथड यूज करा माझ्याशिवाय तरी सगळ्यांसाठी तेच बेटर राहील. डायरेक्टली ब्रोकरवरती UPI ने डिपॉझिट करण्यापेक्षा मी जी टेलिग्रामला सेफेस्ट डिपॉझिट मेथड सांगितलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी ती यूज करायची आहे. एक टेलिग्राम ID दिला होता बघा मी तुम्हाला, त्या टेलिग्रामवरती मेसेज करायचा, तुम्हाला सेफेस्ट डिपॉझिट विड्रॉल मेथड मिळून जाईल. तो ID इथं पण तुम्हाला दिसत असेल, त्याच्यावरती मेसेज करा, सेफेस्ट डिपॉझिट विड्रॉलची मेथड तुम्हाला भेटून जाईल. अगोदर डिपॉझिट केला असेल तरच विड्रॉलचा विषय, डायरेक्टली विड्रॉलला यायचं नाही माझं विड्रॉल सेव्ह करून द्या असं नाही. अगोदर डिपॉझिट करावं लागतं, त्यानंतर ते विड्रॉलचा विषय येतो त्याच्यामध्ये. ओके, आय होप व्हिडिओ आवडला असेल. अजून कोणते व्हिडिओ पाहिजेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.